तर राजा का बेटा राजा नहीं बनेगा हे माझंच वाक्य आहे असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। जो मेहनत करेल त्याला सर्वोच्च पदावर जाण्याचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर श्रीकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुलगा मंत्रिपदासाठी योग्य नसेल वाटत। मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर रोहित पवारांनी मात्र खोचक टोला लगावलाय। कार्यकर्त्याचा पहिला विचार करणारा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली, आज सर्वोच्च पदावरती जाऊन पोहोचले। आणि जरी त्यांचा मुलगा खासदार तिसरी वेळ असला तरी कार्यकर्ता फर्स्ट प्रायोरिटी कार्यकर्ता। मला देखील त्यांनी विचारलं, पण मी म्हणालो की मला आज पार्टीचं काम करायचं आहे, ग्राउंड लेवलवरती पार्टी मजबूत करायची आहे। मला या मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये जर अडकलो तर पक्षाला जो आहे तो वेळ कमी मिळेल, म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जे आहे काम करायला मला आवडेल। खरं तर श्रीकांत शिंदेंना मी जवळून बघितलेलं आहे, ते काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही। त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला। आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेंचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं। त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही। फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळाले, अपेक्षा 3 पदाची होती, एकच पद मिळालं, काय हरकत नाही।